तुम्हाला पैसे तुम्हाला खर्च करायची तुमची तयारी तुम्ही करा, तुम्हाला कोणी अडवलं, पण तुम्हाला आमदार द्यायचं. आणि जेवढे इच्छुक आहेत त्या इच्छुकांपैकी मी पोटवाला म्हणून सांगतो, एखादी इच्छुकाला मी सांगितलेलं नाही की तू तयारीला लाग. मी एक उमेदवार जाहीर केला, तो फक्त आपल्या सुनीता मनोज भाऊ एवढीशी फक्त मी न कोणाचा विचार करायला जाहीर केली. पण मी एकाही पंचायत समितीच्या उमेदवाराला तू उमेदवार म्हणून जाहीर हो किंवा तू तयारीला लाग मी असं कुणालाही सांगितलं नाही. तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करता आणि जाताना मला जाऊ सांगता आमदारांनी सांगितलं तयारी कर. जमवून बरोबर आता पुन्हा सांगितलं जमवून मला आमदारांनी सांगितलं तू तयारी कर, या इथं जमवून मला माझ्या नावाचा गैरवापर केला मी त्याला उमेदवारी इथेच पाहिजे मी सोडणार नाही, अजिबात नाही चालणार. त्रास द्यायचा नाही अजिबात. खोटं बोलून कार्यकर्त्यांमध्ये मतभेद करावे लागेल आपल्या, ही पद्धत नाही. असं राजकारण करायला मला निवडून दिलं नाही. गोरगरिबांनी सर्वसामान्य लोक घेताना त्यांना सुद्धा तेवढी ताकद दिली पाहिजे, त्यांना सुद्धा तेवढाच विश्वास आपल्याला घ्यायला पाहिजे. पैशावाले म्हणून आणि नाट्यवाद्याचा म्हणतो मला उमेदवार हे मी करायला आले नाही. मला नातं म्हणतोय मी नात्यात तुमच्या घरी जाणार येईन, पूजेला येईन, माझ्या घरी या, तुमचं राजकारण वेगळं नातं होते. तुमच्या माझी मैत्री आहे, मैत्रीला आपण फिरायला जाऊ, मुंबईला जाऊ, पुजेला जाऊ, खाऊ फिरू, पण मैत्री जागी मैत्री, राजकारण जागी राजकारण. गावाच्या लोकांना विरोध करून कुणाला उमेदवारी द्यायला आलो नाही किंवा कुणाला दादागिरी करून किंवा कुणाला पैशाला आम्ही टाकून उमेदवारी द्यायला मी आलेलो नाहीये. का दादांसमोर मी जाहीर एवढी जिल्ह्यात जी आपल्या तालुक्याची लोक आहेत अशी जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर सांगितलं दादा झेडपीचे 5च्या 5 उमेदवार आम्ही निवडून आणतो. आम्हाला एक जिल्हा परिषदेला पॉप मधून जागा तुम्ही द्या. दादा दुसरा सभापती तुम्हाला पॉप मात्र एक द्या, ठीक आहे दिला. याही वेगळ्या नगरपालिका निवडून आणतो, आम्हाला महामंडळ द्याय त्यालाही कबुलीचे म्हणजे तुम्हाला महामंडळ द्या. तर आपला नेता आपल्यासाठी एवढं द्यायला तयार आहे, तर मग आपण कमी सरस करायला अडचण काय? कमी सरस करायला अडचण काय? अरे जी तो उमेदवार तो असे घाण्यावर तो उमेदवार आज माझ्याकडे बाकीचे मंडळी येतात, बाकीच्या पक्षाचे मी त्यांना विचारत नाही का तर माझ्या कार्यकर्त्यांना मी कसं नाही येणार. मागाशी कोणते काळी दिली कोणा काळीवाला कुठून म्हणतो हवी दिली ना काय टाळी दिली. नगरपालिकेचं होत असेल तर होईल, पंचायत समिती जिल्हा परिषद सगळ्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती आपल्याला उभे राहिले आणि आपण जाहीर पण करणार आहोत. फक्त या सगळ्यांचं मत या ठिकाणी चिठ्ठीच्या रूपात घेणार आहे. माझ्याकडे असं कोणी म्हणायला नको किंवा मला विचारलं नाही. सगळ्यांच्या मतावरती कोर कमिटीची मतं एका बाजूला, गाव अध्यक्षांची मतं एका बाजूला, दोघांच्या गाव अध्यक्षांच्या मताच्या चिठ्ठ्या उडून त्याच्यावर नाव नसतं रे. तुम्ही फक्त 3 उमेदवार पण असले पाहिजे ज्याचं संख्याबळ चांगलं येईल आणि सर्वे जर झालं ते नाव पण आलं किंवा त्या उमेदवाराला जर नसन देणार आपण तर एखाद्या उमेदवाराचं नातेवाईकांची जास्त असतील तर त्याचं नाव घेतील, पण सर्वे जर समजा त्याचं नाव नसेल तर त्याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. पण ते समोर दाखवून करील, आतून वेगळं बाहेर वेगळं करायचं काही कारण नाही. म्हणून माझी सरळ सहकार्याला पालकांना विनंती आहे, तुम्ही तुमच्या सोयीचे खर्च करताय. तुम्हाला पक्षाने आमदारांना खर्च करायला सांगितलं नव्हता. तुम्ही खर्च करता म्हणून तुम्हाला उमेदवारी, तुमच्याकडे पैसे म्हणून तुम्हाला उमेदवारी किंवा तुम्ही आमदाराच्या जवळचे म्हणून तुम्हाला उमेदवारी असं कुणी विचार करू नका. मी गोरगरीब कार्यकर्ता देईन आणि तुमचे किती पैसे घेऊन समोर यायचे या निवडून नाही आलं तर मी स्वतः आपल्याला ताकद आहे. मी म्हणत असताना माझ्यासोबत जी गोरगरीब जनता आहे, माझ्यासोबत जो राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यांच्या जीवावरती बोलतोय ते सुद्धा मला सांगण्यात आले. कार्यकर्त्यांचं आपल्याकडे जाळ कमी नाहीये, काळजी करायचं कारण नाही. मोठ्या ताकदीचे कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रीय लोक पडणारे पण आहेत, परंतु सामोपचाराने घ्यावं लागेल. आपल्याला जो उमेदवार येईल त्याच्या समोर उमेदवार नाही, उमेदवार नाही. आणि जर कुणाला असं वाटत असेल की आमदार आता आपण जर गेलो बाजूला तर सपाजून घेतो, आमदारकीला सपाजून घेतलं, आमदारकीला ज्यांनी विरोधात केलं पोटात गेलं सोडून दिलं, पण जिल्हा परिषद पंचायत समितीला जो कुणी विरोधात जाईल
त्यांनी परत मी जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत माझ्या घरात यायचं नाही, यायचंच नाही. आणि जरी आलो आणि अजितदादा जरी फोन आला की त्याला बरोबर मी घेणार नाही, मी सांगतो मी माझ्या सख्या भावाला सोडणार नाही, तर बाकीचे लांब आहे. शेवटी कार्यकर्त्यांचा आपण फक्त वापर करायचा, कार्यकर्त्यांना फक्त आपण आशाला लावायचं आणि कार्यकर्त्यांनी पळत राहायचं. हे राजकारण आपल्याला करून चालणार आहे. काय अजितदादांनी तालुक्याला कमी केलं, कुठल्या गावाला कमी केलं, मला ते सांगा. आम्ही समोरच्या उमेदवाराला मत काय देता तुम्ही हे लोकांना विचारतोय. समोरचा उमेदवार तुमच्यासाठी काय करणार आहे, समोरचा उमेदवार तुमच्यासाठी काय केले आणि पुढच्या 5 वर्षात त्याला निवडून दिलं तर ते काय विकास कामं करणार आहे हे तरी विचारा. आमच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या राष्ट्रवादीचा आहे, ज्या जिल्ह्याचा नेता आपला अजितदादा पालकमंत्री आहे, त्या जिल्ह्यात त्या तालुक्याचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विचारायचा आहे. जिल्हा परिषद सदस्य जर आपल्या विचाराचा झाला, पंचायत समिती सभापती आणि सदस्य आपले विचार झाले. अहो आज मी मागच्या 4 दिवसापूर्वी सांगितलं की मी कार्यक्रमामध्ये आपल्या कामशेट वास्ते गटामध्ये सांगितलं 50 कोटी रुपये तुम्हाला देतो. आज मी सांगतो 50 कोटी तर तुमचे द्यायचे, पण त्याही पलीकडे जाऊन उद्याच्या काळात अधिकारी म्हणत असताना 100 कोटी रुपये आपण त्या एका गटाची आज 500 कोटी रुपये